म्हणजे बॅच का जॉईन करायची, मी तुम्हाला इथं डेमो देऊ शकतो मस्त. सर राष्ट्रीय उत्पन्न कसा शिकवतात, काय करतात, युट्यूबला जावा, सर्च कर, गजानन बसके सर्च कर, तुला भरपूर लेक्चर्स आहेत माझे. 2-2 लाख व्ह्यूज झालेत बरं का, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. असे जवळपास 2 व्हिडिओ आहेत, 2.25 लाख एक व्ह्यू असलेला आणि 2 लाख व्ह्यू असलेला. त्याच्यामध्ये 4-4, 5-5 तास शिकवलंय मी, एंटरटेनमेंट केलेलं नाहीये. प्युअर कंटेंटचा व्हिडिओ जर तुमचा 2 लाख प्लस होत असेल तर विचार करा त्या कंटेंटमध्ये काय ताकद असेल. आणि अजिबात पेड व्ह्यूज नाहीयेत, कुठं प्रमोशन नाही, नथिंग. ते कंटेंटनुसार मुलं बघत गेले, त्यातले कमेंट्स पण बघा. हे का सांगतोय, परत तुम्ही तुमच्या बाबतीतले स्वतःचे फायनान्शियल रिसोर्सेस आणि तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ एखाद्या अकॅडमीला देत असता, तर देताना ही काळजी घ्यायची की काय मिळणार आहे. आणि मग बॅचचा पूर्ण आपला बेस याच्यावर आहे. ठीक आहे. इथं आता होतं काय, आपल्या त्याच सवयी आहेत म्हणल्यानंतर सेम माइंडसेट, सेम हॅबिट्स आणि सेम रिझल्ट. परत सेम माइंडसेट, सेम हॅबिट्स, सेम रिझल्ट्स. आणि म्हणून मग आपण त्याला त्या चक्रामध्ये अडकणं म्हणतो, अपयशाच्या चक्रामध्ये. तेवढेच मार्क, तेच सगळं, तेच अभ्यास, तेच पुस्तकं, तोच माइंडसेट, काहीच चेंज करायचं नाही. जर तुम्ही आता तसंच अडकलात तर इतरांसारखे परत 3-4 वर्ष, 5 वर्ष आणि मग कॅटेगरी लागते, अरे हा सिनियर विद्यार्थी आणि याचा अभ्यास फार आहे बरं का. मग कधी कधी 3-4 वर्षांतर मग प्री निघायला लागते, मग मेन्सला अडकतो आपण, परत मेन्सला 2-3 वर्ष. अरे आयुष्यातले 5-6 वर्ष तुम्ही असेच घालवताय फक्त टाइमपासमध्ये किंवा प्रयोग करण्यामध्ये. जर तुम्ही इथं थोडा चेंज करण्याचा प्रयत्न केला, न्यू माइंडसेट म्हणलं की जरा थोड्या सवयीही बदलतात आणि डेफिनेटली तुमचे काय होतात, रिझल्ट सुद्धा नव्याने काहीतरी वेगळे येतात. ह्याच्यात अडकायचंय का इथं काही बघायचंय, तुम्ही ठरवा. या सो ही आपली बॅच कंबाईन 2026 डेडिकेटेडली कंबाईनसाठी आहे आणि कम्प्लिटली अपडेटेड बॅच आहे ही. आता अपडेटेड बॅच म्हणजे ही कशाच्या आधारावर असती, उगाच त्याला नाव द्यायचं नाही अपडेटेड, नव्याने सुरू झाली म्हणून, अजिबात नाही. लक्षात घ्या, तुम्हाला एक जाणवत असेल आपल्या अर्थनीती बाबतीत टेलिग्रामवर कुठे आपल्या सतत कितीही बॅचेस नसतात, जर आपण मंथली बॅचेस म्हणतो, प्रत्येक महिन्याला बॅच नाही. ह्याच्या आधी विद्यार्थ्यांना विचार. त्याचं कारण काय, मी स्वतः एज्युकेशनमध्ये आहे म्हणल्यानंतर काहीतरी चेंज होतं, इन्फॉर्मेशन बदलते. मी टीचिंग करतो, फॅकल्टी आहे म्हणल्यानंतर माझी काही मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनते. थोडं पॉज घेतला पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. PYQ आल्यानंतर जेव्हा एखादी एक्झाम होते तेव्हा स्वतः मी त्याचं अनालिसिस करून एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा बघून काय काय त्यातून घेता येतं ह्याचे पॉईंट्स काढत असतो. आणि मुळात सब्जेक्टमध्ये पण काय अपडेशन केलं पाहिजे ना. सतत टीचिंग, सतत बॅच, महिन्यातून 2-2 बॅच नाही. त्यामुळे इथं अपडेशन ह्याला अर्थ आहे, उगच नाही. ही अपडेटेड बॅच आहे, एकतर कंटेंट अपडेट होतो. आता काही जस्ट एक्झाम झाली, त्याच्यामध्ये काहीतरी नवीनच एखादा एरिया विचारला, स्वतः परीक्षा ना शेवटी बदललं ना, 100% प्रिडिक्ट करू शकत नाही ॲज इट इज. पण तो जो नवीन एलिमेंट असतो, त्याला आपण सरप्राईज एलिमेंट म्हणतो, तो काय आहे. मग तो बॅचमध्ये आता तो टॉपिक नवीन आला असेल तो इन्क्लूड करायचा का आहे, त्या टॉपिकमध्ये ही डेप्थ वाढली का, डिफिकल्टी लेवल वाढली का, क्वेश्चन पॅटर्न, शब्द रचना, व्हॉट एव्हर जे काही आहे ते तुम्हाला इथे मिळेल. आता हे झाला सब्जेक्ट बद्दलचा चेंजेस. आता इन्फॉर्मेशन बद्दलचा चेंज म्हणजेच कुठली डेफिनेशन नवीन टाकली, जसं MSMEची डेफिनेशन बदलली आहे, कुठल्या योजनेचं नावच बदललेलं आहे, कुठलं पॅरामीटर टार्गेट बदललेले आहेत, बजेट सर्वेची आकडेवारी नवीन बदललेली आहे, योजनाच नव्याने लॉन्च झालेली आहे. अशाही पद्धतीनं कंटेंट सुद्धा जो करंटचा आहे तोही अपडेटेड मिळेल.